को पावर्ड बाय टेक्नो. सिंदखेडच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या गायत्री शिंगणे यांनी रणशिंग फुंकलंय आणि तेही आपल्या काकाच्या विरोधात, म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधामध्ये. आपल्यासोबत स्वतः गायत्री शिंगणे आहेत. ताई, काय सांगाल? गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकलंय, म्हणजे शरद पवार गटाच्या नेत्या म्हणून तुम्ही उमेदवारी मागतायत. कसा प्रतिसाद मिळतोय मतदारसंघामधनं? मतदारसंघात तर प्रतिसाद खूप चांगला भेटतोय आणि आमच्या मतदारसंघात लोकांना बदल पाहिजे. आता तुम्ही जसं बघायला गेलं तर 25 वर्षापासूनचा जो विकास हा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललोय, कारण की 25 वर्षापासूनचा विकास हा कुठे दिसत नाही आणि झालेला पण नाही. आणि पवार साहेबांकडनं तर मागणी तर केलेलीच आहे, बघू आता पुढे काय होतं. बदल म्हणजे नेमकं काय पाहिजे मतदारसंघामध्ये? कारण की गेल्या 25 ते 30 वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करतायत. त्यांचा अनुभवी तसाच आहे. अनेक कामं केले असं ते दावा करतात, मात्र कामं केलेत का? खरंच विकास केलाय का त्यांनी? कुठं विकास दिसतोय? मी तर म्हणते 1 रुपयाचा विकास सुद्धा तुम्हाला मतदारसंघात दिसणार नाही. आणि साहेब जर एवढा दावा करतात तर साहेबांनी 5 कामं तरी विकासाचे दाखवून दिले पाहिजे. 25 वर्षात तर केले नाही आणि मागील 5 वर्षात पण मला तरी वाटतं 1 रुपयाचं पण काम झालेलं नाहीये. फक्त मोठे मोठे निधी आणायचे, भूमिपूजन करायचे, बस आणि नारळ फोडायचं, एवढं साहेबांकडे काम आहे. बरं आता तुम्ही स्वतः स्वर्गवासी भास्करराव शिंगणे यांच्या नाती म्हणून या ठिकाणी मतदारसंघामध्ये फिरताय. डॉक्टर राजेंद्र शिंगणे सुद्धा त्यांचे पुत्र म्हणून फिरतायत मतदारसंघामध्ये. त्यांच्या नावानंच त्यांना मतदान आतापर्यंत मला लोकांनी निवडून दिले. तुमचा कसा अनुभव राहील की तुम्ही कोणाच्या माध्यमातून मतं मागणार आहात? बघा, तसं बघायला गेलं तर चला, भास्करराव शिंगणे हे खूप मोठं नाव आहेच. आणि राहिला साहेबांचा विषय, हा पूर्ण मतदारसंघाच्या लोकांना माहिती आहे की निवडणूक आली तर साहेब फक्त भास्करराव शिंगणेंच्या नावाने रडतात आणि मतं मागतात. आणि राहिला, ठीक आहे, रडायची वगैरे तर गरज त्यांना पडते. मी चांगले कामं करते. मी गेल्या 5 वर्षापासून काम करते, छोटे मोठे म्हणा, सोशल वर्क म्हणा, मी करते. आणि मला तरी असं वाटत नाही की बाबा उगाच मुद्दामून आजोबांच्या नावाने का वडिलांच्या नावाने रडून सिंपत्ती घ्यायची. हे तर माझ्यात हा गुणच नाहीये. आपण जे करतोय मनापासून करतोय आणि पक्षाने जर संधी दिली, चला, भास्करराव शिंगणे आणि माझे वडील यांचं नाव पण मतदारसंघात खूप आहे. आणि लोकांना कसं आहे, लोकांना बदल का बरं पाहिजे? कारण की लोक म्हणतात की आमचा जो विकास आपल्या मतदारसंघात झाला पाहिजे होता तो विकास नाहीये. मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या त्या पण इथे बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला बाहेर शिकायला जावं लागतंय, नोकरी पाहणीसाठी बाहेर आहे. आणि साहेब तर मला असं वाटतं 25 वर्षापासून कायम सत्तेतच आहे. एवढी मोठी सत्ता असून सुद्धा तुम्ही विकास केला नाही, काही नाही. ज्या गोष्टी तुमच्या वडिलांनी चालू केल्या त्या पण तर तुम्ही बंद पाडल्यात. म्हणून साहेबांनी त्या गोष्टी करूच नाही. मग त्यांनी सरळ सरळ मतदारांची फसवणूक केली असं म्हणायचं तुम्हाला? 100% फसवणूक केलेली, 100%. जनता तुम्हाला मानते कारण की तुम्ही भास्करराव शिंगणेंचे पुत्र आहे, म्हणून जनतेने तुम्हाला साथ दिली. पण मला असं वाटतं यावेळेस तर त्यांना असं काही प्रतिसाद भेटणार नाही आणि जनतेकडनं भेटतच नाहीये. म्हणून साहेबांची मानसिकता थोडी बिघडली आहे. म्हणजे स्वर्गवासी भास्करराव शिंगणे यांना मानते म्हणून त्यांना मतदान करतात असं म्हणायचं का? 100% 100% असंच आहे. कारण की तुम्हाला पण माहिती आहे की भास्करराव शिंगणेंचं नाव खूप मोठं होतं आणि लोकांना पर्याय नव्हता. आता लोकांना पर्याय भेटलाय. शेवटी मी पण या घरातली मुलगी आहे, तर लोकांना माहिती आहे की मी काही करून दाखवू शकते. म्हणून जनतेचा प्रतिसाद मला खूप चांगला भेटतोय. बरं आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवारी मागताय. मात्र हा जो गट आहे हा महाविकास आघाडीमध्ये आहे. महाविकास आघाडीमधून सुद्धा अनेक उमेदवार त्या ठिकाणी दावेदारी करतायत. महायुतीचे उमेदवार शिंगणे जे आहेत, डॉक्टर शिंगणे, हे सुद्धा या ठिकाणी उभे राहणार आहेत. त्यांचा अनुभव पाहता, मोरबी राजकारणी पाहता तुमचा टिकाव लागू शकतो? 100% राहील. आता याच्या मागे कारण जसं तुम्हाला मी सांगितलं, विकासाचा कारण हा खूप मोठा कारण आहे. लोकांना बदल पाहिजे. लोक त्याच माणसाला, म्हणजे एक आपण म्हणतो ना, विश्वास हा जनतेने दाखवला, पण जनतेची फसवणूक साहेबांनी केली. आणि 5 वर्षात मला असं वाटतं जेवढा 25 वर्ष मतदारसंघ मागे गेला होता तेवढा हा 5 वर्षात पूर्णच मागे गेलेला आहे. आता बुलढाणा सारखा म्हणजे आपण जिल्हा म्हणतो, सुधरू शकता म्हणजे संजय गायकवाड यांनी 5 वर्षात एवढे कामं केले. श्वेता माले चिखली सुधरू शकते, मग सिंदखेड राजा 25 वर्षात सुधारला का नाही? हा प्रश्न जनता त्यांना विचारते. तर एक शेवटचा प्रश्न आहे की शरद पवार साहेबांसोबत कधी भेट झाली का, चर्चा झाली का, काही त्यांनी आश्वासन दिले का तुम्हाला?
पवार साहेबांची मागे पण भेट झाली काही दिवसांपूर्वी, म्हणजे 2 दिवसा अगोदर माझा भाऊ पण जाऊन पवार साहेबांना भेटला. त्यांची पण चांगली चर्चा झाली. साहेबांनी कामाला लागा ह्याचा इशारा मागे पण दिला होता. आताही परवाच्या भेटीमध्ये त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. बाकी मग आता तिकिटाचं बघू. म्हणजे आम्ही मागणी तर 100% केलेलीच आहे आणि मला वाटतं की पवार साहेब देतीलच. समजा तुम्हाला पवार साहेबांनी तिकीट दिलं, उमेदवारी दिली, निवडून याल तुम्ही आणि कुठल्या आधारावरती? हे बघा 100% निवडून तर येणार. कारण की पवार साहेबांची साथ म्हणजे खूप मोठी साथ आहे आणि सिंदखेड राजा मतदारसंघ हा असा आहे, इथे 2 लोकांवर प्रेम करणारे लोक आहेत, भास्करराव शिंगणे आणि पवार साहेबांवर. तर दोघांची ताकद राहील, सगळं राहील. आजोबांचं नाव एवढं आहे आणि राहिलं पवार साहेब तर ताकद देतीलच ना उमेदवारी दिल्यानंतर. आणि मी 100% गॅरंटी घेते निवडून तर येईलच. अच्छा, नक्कीच. तर ह्या होत्या गायत्री शिंगणे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत आणि त्यांचा ठामपणे विश्वास आहे की ती या मतदारसंघामधून या ठिकाणी निवडून येतील, तेही डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधामध्ये. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.